एक महत्वाची बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट येते। सीआयडीच्या आरोपपत्रातून 2 जणांना वगळलेला आहे। रणजित मुळे आणि सिद्धार्थ सोनवणे या दोघांचीही आरोपपत्रामध्ये नावे नाहीयेत। पुरावे न मिळाल्यामुळे दोघांचीही आरोपपत्रामध्ये नावे नाहीयेत। सोनवणेने देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप होता। रणजित मुळे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। सिद्धार्थ सोनवणे मस्साजोगच्या गावचा रहिवासी आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। आरोपपत्रामधून 2 नावे ही वगळण्यात आलेली आहेत। रणजित मुळे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामधला आरोपी, बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली मोठी अपडेट। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून या संदर्भातली जाणून घेणार आहोत। कृष्णा, वाल्मिक कराड संदर्भात आणखीन काही माहिती मिळू शकलेली आहे का? उर्शेला आपण पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एकूण 3 गुन्ह्यांचा जो एकत्रित तपास सीआयडीकडून सुरू होता, त्या प्रकरणामध्ये जवळपास 1800 पानांचं आरोपपत्र सीआयडीनं बीडच्या विशेष कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। आणि यामध्ये वाल्मिक कराड हाच या सगळ्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड होता। त्यानं संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि जयराम चाटे आणि त्यांच्या सहकार्याने संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केली असं म्हटलेलं आहे। शिवाय वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट की आता समोर येते आहे की अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातला एक आरोपी रणजित मुळे नावाचा होता आणि हत्येच्या प्रकरणातला आरोपी सिद्धार्थ सोनवणे जो होता, या दोघांच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल झालेलं नाहीये। सीआयडीनं या आरोपपत्रामधून या दोघांची नावं वगळलेली आहेत। त्यामुळे येत्या काळात या दोघांच्या आरोपपत्रामध्ये किंवा या दोघांची नावं पुरवणी आरोपपत्रामध्ये येतात की त्यांना माफीचं साक्षीदार बनवलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण सिद्धार्थ सोनवणे याच्यावरती अत्यंत गंभीर असा आरोप होता की हत्येच्या दिवशी, ज्या दिवशी संतोष देशमुख हे पगारातून बाहेर पडलेले होते आणि तेव्हापासून त्यांची प्रत्येक हालचाल ही आरोपी सुदर्शन घुलेला सिद्धार्थ सोनवणे पोहोचवत होता, त्यांची प्रत्येक मुवमेंट कळवत होता आणि त्यानंतर सुदर्शन घुलेला संतोष देशमुख यांना गाठणं सोपं झालं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं अपहरण करून हत्या केली। मात्र या सिद्धार्थ सोनवणेचं आरोपपत्रामध्ये नाव नाहीये। या दोन्ही आरोपींच्या विरोधामध्ये पुरेसे पुरावे न मिळाल्यामुळे यांना आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव टाकलेलं नाहीये असं सीआयडीच्या वरिष्ठ सूत्रांचं म्हणणं आहे। मात्र जी आरोपपत्र आता दाखल झालेलं आहे त्या 1800 पानांच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये असणारे सगळे डिजिटल पुरावे, त्याचबरोबर त्यानं आरोपींच्या संदर्भात इतर आरोपींच्या संदर्भात जे काही संभाषण केलेलं होतं त्याचा दाखला आणि आरोपींचं जे काही स्टेटमेंट आहे त्यामध्ये वाल्मिक कराड यांची काही नावं आलेली आहेत का वाल्मिक कराडचं, या अनुषंगाने हे 1800 पानांचं आरोपपत्र होतं। खरं तर हत्येच्या प्रकरणाचं, खंडणीच्या प्रकरणाचं आणि अॅट्रॉसिटीचा अशा 3 एकत्रित गुन्ह्यांचा तपास करून सीआयडीनं जवळपास 1800 पानांचं आरोपपत्र हे दाखल केलेलं आहे। आणि यामध्ये हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा सूत्रधार आहे असं म्हणण्यात आलंय। त्याचबरोबर खंडणीच्या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। मात्र या आरोपपत्रामधून जे काही सगळे आरोपी होते, जवळपास 8 ते 9 आरोपींचा समावेश होता। व आरोपींमधून अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपी रणजित मुळे आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धार्थ सोनवणे या दोघांची नावं वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे या दोघांच्या मदतीने येत्या काळामध्ये त्यांना माफीचं साक्षीदार बनवलं जातं। इतर आरोपींच्या विरोधामध्ये त्यांचा जबाब हा कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार सिद्धार्थ सोनवणे आणि रणजित मुळे जे अॅट्रॉसिटी आणि हत्येच्या गुन्ह्यातील हे दोन्ही आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यातले होते, त्यांची नावं मात्र या आरोपपत्रामध्ये नाहीयेत। त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्यामुळे त्यांची नावं या आरोपपत्रामधून वगळण्यात आल्याचं कळतंय। विशाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।